नमस्कार मंडळी. तो दिवस काही वेगळाच होता. त्या दिवशी सकाळीच मी करी रोड वरून ट्रेन पकडली बोरीबंदरला जायला. बोरीबंदर स्थानकात उतरतोच तोच सगळीकडे सबसे तेज उद्धव तक चॅनल असे बॅनर्स दिसले. तिथून पुढे गेलो तर तिथेही रस्त्या रस्त्यावर तेच बॅनर होते. सबसे तेज उद्धव तक या चॅनलचं नाव सातत्याने दिसत होतं. आणखी थोडा पुढे गेलो तर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर रोषणाई होती. सनई चौकड्याचे मंजूळ स्वर कानी पडत होते. म्हटलं काय झालं? मुंबई महानगरपालिकेमध्ये अचानक सनई चौघडे का वाजतायत? आणि इतकी लाइटिंग त्या महानगरपालिकेच्या दगडी चाळीला का केली आहे? कोड्यात पडलो होतो, पण त्याही पेक्षा एक मोठं कोडं डोक्यात बुणबुणत होतं आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे तक हे चॅनल कसं काय इतके बॅनर्स लावून आपली शेकी मिरवते. मन करत नव्हतं, पण धीर केला आणि महानगरपालिकेच्या इमारतीच्या दिशेने जात होतो. काही सेकंदातच मुख्यालयाच्या त्या गेट जवळ पोहोचलो तर उद्धव ठाकरे तकची सगळी मंडळी, त्या चॅनलची सगळी मंडळी द्वारातच उभी होती. अनेकांवर पुष्पवृष्टी करत होती. मला म्हणाले, जरा पुढे या, तुमच्यावरही फुले उजळतो. मी म्हंटल कशाला? नाही नाही, या या, आज आनंदाचा क्षण आहे. म्हटलं का? असा आनंद काय झालेला आहे? काय वेगळं घडलेलं आहे? तर मुंबई तकची ती तरुण चुणचुणीत गोरी पान पोरगी पोरगी आली आणि मला म्हणाली, आज उबाठांचा नगरसेवक महापौर होणार आहे. म्हटलं अरे वा, तुम्हाला कसं कळलं? नाही, आज सोडत निघणार आहे आणि त्या सोडतीमध्ये SC STचं आरक्षण आणि ते नगरसेवक केवळ उबाटांकडे आहेत आणि त्यामुळे आम्ही अगोदरच तयारी करून ठेवली आहे. आज उबाठांचा महापौर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत बसणार आहे. म्हटलं अरे वा. थोडं पुढे गेलो. वरती जाण्याचे जे जिने होते त्याला रोषणाई होती, सर्वत्र रोषणाई होती. आणि जाऊन शेवटी PROच्या ऑफिसमध्ये बसलो. तिथेही मंगलमय वातावरण होतं आणि त्या वातावरणात उद्धव ठाकरे तक, उद्धव ठाकरे तक असे स्वर गुंजत होते. कारण गेले अनेक वर्ष जे परिश्रम सुरू होते दोन भावांना एकत्र आणण्याचे, त्यानंतर त्यांना एकत्र लढवण्याचे आणि त्यांच्या वतीने मुंबई महानगरपालिका लढण्याचे, हे सगळे प्रयत्न उद्धव ठक चॅनलने केले होते. आणि त्यामुळे आता उद्धव तकचा म्हणजे उबाटा सेनेचा महापौर होणार होता. आणि का कोण जाणे अचानक थांबा थांबा थांबा, बंद करा बंद करा बंद करा, असं सगळं कानावर पडलं. म्हटलं अरे बापरे. या आनंदात मिठाचा खडा कोणी टाकला. म्हटलं काय झालं? म्हटलं चला काचा कोचा गुंडाळा. का? म्हटलं आम्हाला जेवण होतं त्याचं काय? नाही, आता काय मिळणार नाही. ती तरुण मुलगी हिरमुसली होती. अजूनही रुसून आहे असं गाणं मनातल्या मनात कोणतरी म्हणत होतं. पण मला अनुजा रुसून आहे असं ऐकायला आलं. असो. मग कळलं की सोडतीमध्ये मुंबईचं महापौर पद हे महिलांसाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी झालेला आहे. सगळी रोषणाई बंद करण्यात आली. सनई चौघड्यांचे सूर थांबले. खाली गोंधळ गडबड होता तोही थांबला आणि सगळे निराश होऊन परतत होते. इतक्यात एक आवाज कानी आला, अरे घाबरता कशाला, मी आहे ना. म्हटलं अरे बापरे, आता हे कोण? खिडकीतून खाली वळून बघितलं, वाकून बघितलं तर अरोदे दिसले.
आणि अरोदे तावातावाने सांगत होते, मी कोर्टात जातो आणि हे आरक्षण जे ओपन कॅटेगरी महिलांचं आहे ते मी SC STचं करून देतो. आणि त्यांच्यासोबत बापट पण होते. अरे बाप रे, म्हटलं आता काही खरं नाही. आणि अरोदे बापट हे ललकारत होते, मी करतो मी करतो. आणि इतक्यात मित्रांनो माझे डोळे उघडले. हे स्वप्न होतं हे मला तेव्हा कळलं. पण असो, स्वप्नात का होईना एक चांगलं स्वप्न हे आपल्याला धीर देऊन जातं. तसंच धीर अनेकांना दिला असेल, नाही का? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.